अगदीच वेगळ्या विषयात घुसते डिरेक्टली. तुमच्या एक फॅमिलीचे एक पद्धत आहे की आता म्हणजे आता तुमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं, हा. मधल्या भावाचं हम्म. अंदाज आलाय का काय विचारणार आहे ते? नाही, बोला बोला असं कम्प्लीट करा की. तर मुलाच्या हनीमूनला फुल फॅमिली जायचं, हा काय प्रकार आहे? हं? मी म्हणजे खरं तर आम्ही ते मजेतच हनीमून म्हणतोय. हं. माझे म्हणजे तुमच्या वर्षभराच्या फॅमिली पिकनिक्स असतात. हं? वर्षात एक असते. हा तेच जे काय हा मग नाही नाही, मुलांची दादा वहिनी पण जातात हो. काय आहे, आमची जेव्हा फॅमिली ट्रिप होते वर्षात आम्ही एक करतोय, कारण आम्हाला वेळ मिळत नाही एकमेकांबरोबर बरोबर टाइम बरोबर स्पेंड करायला. तर मी मुद्दाम जेव्हा दादाचं लग्न झालं आणि विश्वराज दादांचं लग्न झालं, ह्या दोघांचं पण झाल्यानंतर इमिडिएट ट्रिप जी झाली ती फॅमिली ट्रिपच झाली. त्याच्यानंतर पण ते गेले ना, ते गेले असतील कदाचित, अच्छा मला अच्छा माहित ओके नाही. ओके पण मी मुद्दाम ते फनी करण्यासाठी किंवा एंटरटेनिंग बरं, पण करण्यासाठी आम्हाला खरं वाटतं ना ते पण. नाही, कन्फ्युजन परत करणार नाही मी. माझे 20 कदाचित बोलत नाही मी म्हणजे बघणाऱ्यांना खरं वाटतं की अरे बापरे हो. खरंच असं आहे का, म्हणून त्याच कारणामुळे नाही तर मी नाही हा नाही, प्रश्न तसं विचारला. तसं पण ते आत्ता ते क्लिअर झालं थोडं की कन्फ्युजन बाबा झालं असेल तुम्हाला. असं काही नाहीये. हो, तसं नाही. आता लेटेस्ट ट्रिप कुठली आता जी झाली का जी होणार आहे म्हणता झाली? तुम्ही? झाली जी लेटेस्ट झाली झाली. हा फॅमिली ट्रिप ती टाइम झाला, बालीची झाली होती ना. काय सांगताय? आता मग तिरुपतीला कोण तिरुपती ते चाललं? काय हा हे जे होतं ते देवस्थान होतं ना. देवदर्शन. ट्रिप ओके ओके हॉलिडे अच्छा नव्हता ना ओके तो. ओके 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 देवस्थान ते प्रत्येक वर्षी आम्ही डॅडींच्या बर्थडेला जातोय. बरं पण त्याच्या सोडून जर हॉलिडे तुम्ही म्हणला तर झालं त्याला तर वर्षभर झालं त्याला. ओके. आतापर्यंत आपली कोल्हापूरसाठी असतील किंवा काय अशी काय 5 कामं की बाबा जी केल्यानंतर एक समाधान मिळालंय की मी समाजासाठी काहीतरी करू शकलो. तो यूट्यूबचा रेव्हेन्यू असू दे, खासदारांचा मुलगा म्हणून असू दे, निधी आणलेला असू दे, नाही तर काय अशी कुठली 5 कामं? माझ्यासाठी पहिलं असेल ते माझं जो सामाजिक उपक्रम मी राबवला होता, की एक घरातले एक आई वडील होते ज्यांना बाहेर काढलं गेलं होतं. हं. ते आजी होत्या. हो, हो. तर ते पन्हाळा बेसिकली तालुक्यातलं तो एक एक गाव होतं. तर ते जो होता तो सोशल ॲक्टिव्हिटी मी नेहमी मला नाही वाटत मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार. कारण तो एकमेव असा व्हिडिओ आहे की मी विचारच केला नाही. मी लिटरली तुम्हाला सांगतो, सकाळी उठलो, माझा कॅमेरा होता, गाडीत जे काही माझ्याकडे पैसे उरले होते महिन्याभराचे ते घेतले आणि मी बाहेर पडलो नुसतं. शोधत शोधत की कोणाला काय मी गरज आहे, लिटरली कोणाला बाहेर पडलो की कुणाला काय मदत करू शकतोय. आणि जात जात मी गेलो 40 किलोमीटर लांब कोल्हापूर शहरापासून. हो. आणि मी त्यांचं नशीबपेक्षा मी म्हणतोय मी माझं नशीब आहे की मला ते सापडले. जे काय त्यांच्यावर झालं ते वाईट झालं, मी त्यांना मदत पोचू शकलो, ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे. पण मला ते सापडणं हे देवानी म्हणजे घडवून आणलं आमच्यासाठी असं. करेक्ट गरजूंना आपली हो, मदत हो, पोहोचणं हो, हे खरंच. इम्पॉर्टंट आहे. खरंच. त्यामुळं मी ज्या उद्देशाने पडलो, मी तुम्हाला सांगितलं ना मॅनिफेस्टेशन, ते बरोबर त्या ठिकाणी मी पोचलो जिथं तशी मदत पाहिली होती. त्यामुळे ते नंबर 1 डेफिनेटली. मी कोल्हापूरचे रस्ते विकसित करण्यासाठी जो निधी आणला होता तो माझ्यासाठी एक खूप मोठा लर्निंग कर्व होता. म्हणजे ती माझी सुरुवात होती. पहिल्यांदा मी इथून पुढं सुद्धा कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्यासाठी अनेक कामं करणार आहे, अनेक निधी आणणार आहे. पण तो पहिला होता, त्यामुळे तुम्ही तुमचं पहिलं कधी विसरत नाही. बरोबर. थर्ड हे रिसेंटली जे गंगाचे झालं, जी म्हैस आम्ही आमच्या कार्यकर्त्याला त्याबद्दल पण मला खूप खूप छान झालं ते सगळं. लोकांना ते फार आवडलं, त्याचा सुद्धा मला आनंद आहे. कचऱ्याविषयी आपण जे बोललो तो पण एक फार चांगला उपक्रम आहे आणि अजून त्यावरती भरपूर काम आहे. म्हणजे सुरुवात अशी झाली की तिथं रस्ते पण नव्हते, तर ते आम्ही काही केंद्र शासनाकडनं खासदार साहेबांच्या माध्यमातून निधी आणून तिथं त्याची सुरुवात झाली. पण आता प्लांटसाठी वगैरे आम्ही भरपूर काही त्यात करत आहे आणि त्याचं प्लॅनिंग फेजमध्ये आता ते आहे. तर असे हे 4 आहेत. 5वं आता अपकमिंग काय तर सरप्राईज ठेवतो तुमच्यासाठी. अच्छा, सरप्राईज. ठीक आहे. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला ते तुमचं फॉलो मी तर असं सुद्धा म्हणेन की तुमच्याकडं बातम्या खूप असतात. तुमच्याकडून जर असं एखादी गोष्ट तुम्ही सांगा की नुसतं कोल्हापूर नाही, कुठंही महाराष्ट्र राज्यामध्ये सांगा जी तुम्हाला वाटते की मी जाऊन तिथं बिलकुल करू शकतोय आणि मी न्यूज 18 साठी ते नेक्स्ट प्रोजेक्ट करायला सुद्धा तयार आहे. बिलकुल डन. तसं आम्हाला जसं वाटेल तसं सजेस्ट करू. प्लीज सांगा. आणि तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट घ्या. प्लीज खूप प्लीज छान नक्की होईल. नक्की. बरं आता तुम्ही एक प्लेयर आहात, खेळाडू आहात. ओके. म्हणजे ते एक अंग आहे. म्हणजे बरेचसे गुण आहेत तुमच्यामध्ये खरं तर. आणि एक महत्त्वाचं म्हणजे
समोरच्याशी विनम्रपणे बोलणं कदाचित म्हणून सगळे लोक तुमच्या मागे किंवा तुम्ही लोकांना हवेसे किंवा जो काही तुमचा हे आहे बरोबर. फॉलोअर्स आहेत लोकप्रियता तुमची त्याच्यामुळे आहे हे तुम्हालाही माहिती असेल म्हणजे मला भरपूर लोक येऊन सांगतात की तुम्ही एवढं सॉफ्टली कसं बोलताय, एवढं हसत खेळत आमची चौकशी करताय, चिडता असं का नाही कसं? कोणावर कधी? नाही, मला राग नाही येत जास्त. अच्छा. म्हणजे मला चिडवलं तरी जास्त नाही राग येत. माझा तसा म्हणजे आमच्या तिन्ही भावांपैकी डॅडींचे खूप वेगळ्या फक्त लेवलचे दुसऱ्याला असं चिडवतंय की त्याला राग आला पाहिजे. आमच्या घरात ते काय आहे, वहिनींबद्दल मला माहिती तुम्ही बोलताय. आम्हाला बहीण नव्हती कधी. बरोबर. आम्हाला जर बहीण असती की नाही तर ते तिच्याबरोबरच हसत खेळत. पण आता म्हणजे त्या ज्या तुमच्या मावस बहिणीला जसं छळताय मी तेच सांगतोय ना, माझी वहिनी म्हणजे माझी बहीणच आहे होत्या. त्यामुळं कधी ते मागच्या 23-25 वर्षात झालं नसल्यामुळं त्याचा, ते आता वचपा सगळे काढतोय. वहिनींमुळं. आणि आता वैष्णवी वहिनी आधी एकट्या होत्या हो. आता 2-2 मिळाल्यात ना, आता त्रास वा झाला वा. त्यामुळं. आणि आता बहुतेक या वर्षी आता तिसरी सून पण माडिकांना मिळणार आहे बहुतेक, हो ना? काय काय विचार आहे त्याबद्दल, लग्नाबद्दल? कारण नंबर पण दिलाय बाबा त्या व्लॉग मध्ये, सगळ्यांना एकत्र बसवलं हो नाही हो, होतं. नंबर कुठला देतो ते, नुसतं नंबर मम्मी ते दादानी चेष्टा केली हो. त्यामुळं म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे करतील लोक किंवा कॉन्टॅक्ट की बाबा काय स्थळ खूप सुचवायचं असेल तर खूप म्हणजे यायला सुरुवात खूप झाली आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगू. मग तुमचा विचार काय आहे? मी तुम्हाला सांगतो, मी कुठली कृष्णराज महाडिक 2025 मध्ये लग्न करणार का? हा विषय माझ्या डोक्यातच नाही आहे. म्हणजे मी का तुम्हाला सांगतो, मी कुठल्या नेगेटिव्ह वेमध्ये बोलत नाही आहे. माझं लग्न होईल पण आणि नाही पण मला माहित नाही ते होणार का असं नाही. कसं? ह्या वर्षी म्हणतोय हो. ह्या वर्षी नाही होणार माझं. तुम्ही 2025 म्हणला. 2025 असं म्हणण्याचा अर्थ आहे की 2025 मध्ये माझं लग्न होईल का नाही मला. तुम्ही असं म्हणा ना पुढे 2025 तुम्ही म्हटलं 2025 विचारला म्हणून म्हटलो. बरं. अहो टेन्शन येईल बाकीच्यांना, म्हणजे जे कोणी स्थळ सुचवतायत, जे कोणी मुली आणतायत त्यांना टेन्शन येईल की असं काय म्हणायला लागले कृष्णराज महाडिक. 2025 मध्ये माझं लग्न होईल का नाही माहित नाही. का मी तुम्हाला ह्याचं पाठीमागचं कारण पण सांगतो. मी एक वर्कहॉलिक आहे. मी तुम्हाला सांगतो, मी एवढा वर्कहॉलिक आहे की एक टाइम होता जेव्हा मी विचार करायचो की आपण 8 तासच्या जागी 6 तास झोपलं पाहिजे, म्हणजे 2 तास एका दिवशी जास्त काम करायला मिळणार, महिन्याचे 60 तास जास्त काम करायला मिळेल. मी असा विचार करणारा व्यक्ती होतो. मला खूप वेगळं, जसं तुम्हाला माहिती आहे की मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतोय आणि मला त्यातले जे चॅलेंजेस आहेत ते खूप आवडतात. म्हणजे आय लव्ह टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, असं आहे माझ्यासाठी. आणि हे तर आता राजकीय, सोशल मीडिया, स्पोर्ट्समध्ये होतो. आता उद्योगसुद्धा आहे आणि कदाचित अजून काही महिन्यांनी, वर्षांनी अजून काही येईल. तर मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, करण्यामध्ये खूप माझी आवड आहे. त्यामुळे काही गोष्ट आली की मी त्याच्या पाठीमागं सगळं सोडून त्याच्या पाठीमागं लागतोय. आणि त्यामुळं एक असं आहे की त्या कामामध्ये असल्यामुळं माझं ह्या गोष्टींमध्ये लक्षच नाही आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. कारण आय एम जस्ट सो बिझी विथ वर्क की असे बाकी काही विषय माझ्या डोक्यात